झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि आता एक ब्रेकिंग न्यूज येते आहे। चंद्रपूर औष्णिक वीज केंद्रातले 2 संच बंद पडलेले आहेत। त्यामुळे तब्बल 700 मेगावॅट विजेचा तुटवडा निर्माण झाला आहे। याविषयी पण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी आशिष आंबाडे सध्या आपल्या सोबत आहेत। आशिष, काय तपशील आहेत? आज पहाटे हा प्रकार झालेला आहे आणि निकृष्ट दर्जाच्या कोळशामुळे आतापर्यंत बॉयलर ट्यूब लिकेज हा जो बिघाड उत्पन्न होतो संचांमध्ये तोच प्रकार पुन्हा एकदा घडलेला आहे। मात्र यावेळेस लक्षात घ्यावं लागेल की महाराष्ट्रामध्ये अत्यंत विजेचा तुटवडा आहे। काही केंद्र बंद पडलेली आहेत, त्याच्यामुळे ही परिस्थिती थोडीशी नाजूक आहे। चंद्रपुरातले हे 2 संच बंद झाल्यामुळे 710 मेगावॅटचा तुटवडा आहे। चंद्रपुरातली जी परिस्थिती आहे ती 2340 मेगावॅट क्षमता आहे चंद्रपूरची आणि त्याच्यामुळे 710चा तुटवडा पडला आहे आणि अभियंते युद्धस्तरावर हा जो संच आहे हा पुन्हा एकदा वीज उत्पादनासाठी सज्ज होईल या कामी लागले आहे। 2 दिवस हा जो 2 संच आहे हे 2 संच पूर्ववत होण्यासाठी लागतील असा अंदाज वर्तवण्यात येतो। धन्यवाद आशिष या माहितीबद्दल। संच दुरुस्तीसाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत। 2 दिवस लागतील असा अंदाज व्यक्त होतो आहे। चंद्रपूर औष्णिक केंद्रातले 2 संच बंद पडलेले आहेत, त्यामुळे राज्यातल्या वीज निर्मितीवर याचा परिणाम होणार आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।